घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांनो मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता आपल्या समोर येताना दिसत आहे। मालिकेमध्ये आपण आता पाहत आहोत की इकडे जानकीला संशय आलाय आणि तिने हे सगळं अवंतिका आणि ऐश्वर्या या दोघींशी बोलून दाखवलेलं आहे आणि या दोघींना मात्र या सगळ्यामध्ये आपल्या बाजूने वळवून घेत जानकीने आता मोठा निर्णय घेतलाय, तो म्हणजे इकडे एक्सपोज करण्याचा। अवंतिकाला एक्सपोज करत मात्र आता जानकी असा काहीतरी धमाका करणार आहे की ज्यानंतर मात्र आता इकडे अवंतिका म्हणजे इकडे आता शर्वरी आणि आता राहुल हे जाळ्यात अडकलेत। आणि खरा प्रकार त्या दिवशी काय घडला होता, नाना आणि विक्रांत हे एकाच दिवशी नाही तर अल्टरनेट नाना आणि त्यानंतर विक्रांत हे दोघ जण गेलेले आहेत, हे एका पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून समोर आले। आणि इथे जानकीच्या हातामध्ये मात्र आता मोठा धागादोरा लागलेला आहे आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे राहुल आणि शर्वरी यांनी घरातील पैसा चोरत, सगळे दागिने चोरत मात्र पळून जाण्याचा प्लॅन केलाय। आयत्या वेळेला जानकी आणि आता इकडे ऐश्वर्या आणि त्याचबरोबर अवंतिका या तिघांनी एकत्र येत मात्र आता तिचा हा प्लॅन कसा हाणून पाडलाय, काय केलंय, सगळं सगळं सविस्तरपणे पाहूया। इकडे आता अवंतिकाला असं वाटते की ऐश्वर्याने मात्र आता जानकीचे कान भरलेले आहेत आणि अवंतिका सांगायला लागते, वहिनी अहो तुम्हाला हे सगळं ऐश्वर्याने सांगितलंय का? यावरती ऐश्वर्या म्हणते, असं काय करतेस तू? मी या सगळ्यामध्ये असं का करेन? मला खरं तर खूप आनंद झालाय की तू ही केस जिंकलेस। अवंतिका म्हणते, पण ऐश्वर्या तुला असं का वाटत आहे? यावरती ऐश्वर्या म्हणते, हे बघ अवंतिका, मला अजिबात वाटलं नाही। हा सगळा जो काही प्रकार आहे ना तो फक्त आणि फक्त जानकी वहिनींना वाटलाय। तितक्यात परत सुमित्रा आले आणि काय चाललंय तुमचं? मगाशी सुद्धा मी जेव्हा आले होते तेव्हा सुद्धा तुम्ही काहीतरी बोलत होतात आणि बोलता बोलता गप्प बसलात, काही झालंय का? म्हणजे आता परत काही पोलीस स्टेशन किंवा इकडून काही आलंय का? हे बघ, असं काही असेल तर माझ्यापासून कोणीच काही लपवू नका, मी आता हे सहन करू शकणार नाहीये। कारण काहीही झालं ना तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता सहनशक्ती राहिलेली नाहीये। जानकी म्हणते, नाही आई, अहो असं काहीच नाहीये, आज जरा घरामध्ये गोडाधोडाचं आहे ना म्हणून विषय चाललाय, बस बाकी काही नाहीये। ती म्हणते, असं असेल तर खरंच चांगलं आहे, जरा चार गोष्टी गोडाधोडाच्या करा। तिकडे माझ्या शरूला मात्र आता काय आणि कसं खायला मिळत असेल याच्याबद्दल मला खरंच काही माहिती नाहीये, पण त्यानंतर मात्र इथे तिला कोणत्याही प्रकारची कमतरता पडायला नको याची मला काळजी घ्यायची आहे। असं म्हटल्यावरती आता सुमित्रा निघून गेल्यावरती मात्र आता अवंतिका सांगायला लागते, वहिनी मला सांगा ना का तुम्हाला संशय आलाय? आणि त्यावरती मात्र आता जानकी जो काही प्रकार सांगते त्याच्यावरती आपण पाहिलं की अवंतिका म्हणते, नाही त्या दिवशी खूप काही महत्वाचं घडलं होतं, म्हणून म्हणून कदाचित त्यांच्या डोक्यामध्ये त्या सगळ्या विषय फिट झाले असतील, बाकी मला नाही वाटत काही आहे म्हणून। असं म्हटल्यावरती मात्र आता जानकी सांगायला लागते, पण त्या दिवशी आता मात्र अशी काहीतरी घटना घडली होती शरुवंशच्या हातून, म्हणजे ती लक्षात ठेवण्यात जोगीच नव्हती। उलट आपल्यासारख्या माणसाने मात्र आता विचार केला असता की काहीही झालं तरी सुद्धा ही घटना आता मात्र डोक्यातून काढून टाकायला पाहिजे, डोक्यातून ही घटना काढून आता हा विषय पूर्णपणे बंद करून टाकायला पाहिजे असा विचार आपण आता केला असता कदाचित। पण त्यांनी मात्र मिनिटाचे जे काही हिशोब ठेवलेत ना त्यावरून मात्र आता मला असं वाटतंय की काहीतरी गोष्टी आता घडतायत आणि आपल्यापासून काहीतरी सत्य मात्र। असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे जानकी सांगायला लागते, ठीक आहे, आपण एक काम करूया, आपण आता पुन्हा एकदा त्यांची तपासणी केली तर? यावरती मात्र आता अवंतिका सांगायला लागते, ठीक आहे, तुमच्या पद्धतीने तुम्ही काहीतरी आता मात्र निर्णय घ्या, पण मला काय वाटतं माहितीये का, जर का एखाद्या माणसाचा खरे खोटेपणा आपल्याला तपासून बघायचा असेल तर त्याचा मोबाईल याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणती गोष्ट नाहीये। आता बघा, झाल्या त्या गोष्टी झाल्या, त्याच्यावरती आपण काही करू शकत नाही आहोत, पण आता त्या सुधारल्यात का? आता ना त्याचा पश्चाताप होतोय का? हे सगळं जाणून घ्यायचं असेल ना तर आत्तापासून त्यांच्या मोबाईलवरती आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे। आणि यावरती जानकी म्हणते, बरोबर आहे, अजून सुद्धा त्या आता राहुलच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत का? किंवा किंवा या सगळ्यामध्ये मात्र आता त्यांना या सगळ्यामध्ये राहुल बद्दल अजून काही वाटतं का? राहुलला भेटतात का? काही वेगळं प्लॅनिंग आहे का? किंवा काही वेगळे मेसेजेस आहेत का? हे जोपर्यंत आपण शोधून काढत नाही आहोत तोपर्यंत मात्र आता गप्प बसायचं नाहीये। असं म्हटल्यावरती मात्र आता ऐश्वर्या सांगायला लागते, जानकी एक गोष्ट करू शकतो अजून आपण, मुळातच आपण या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा एक गोष्ट करू शकतो आणि ती म्हणजे राहुलवरती सुद्धा नजर ठेवायला आता आपल्याला गरज पडलेली आहे। यावरती मात्र आता अवंतिका सांगायला लागते, बरोबर आहे,
जर का आपण राहुलवरती सुद्धा नजर ठेवू शकलो ना, म्हणजे आपल्या डिटेक्टिव्ह मार्फत, तर नक्कीच आपल्याला काहीतरी मात्र या सगळ्यामध्ये समजेल. असं म्हटल्यावरती मात्र आता अवंतिका सांगायला लागते, ठीक आहे, माझ्या ओळखीमध्ये आहेत काही, आपण लवकरात लवकर या सगळ्यामध्ये मात्र आता त्याच्यावरती माणसं पाठवूया, पण शर्वरी माणसांवरती आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे. बरं झालं, इकडे राहुलच्या मागावरती ऐश्वर्याने तिची माणसं पाठवलेली आहेत. याच्या आधी सुद्धा ऐश्वर्याने बरेच नाटकं केलेत, त्याच्यामध्येच त्याचा तिला आता उपयोग झालेला आहे. आणि त्यानंतर मात्र आता इकडे राहुलच्या मागावरती माणसं आहेत, तर इकडे शर्वरीच्या वरती लक्ष ठेवायला जानकी आणि त्याचबरोबर मात्र आता इकडे बाकी सगळे कुटुंब सज्ज आहे. तोपर्यंत इकडे आता शर्वरी लगेचच राहुलला कॉल करते. राहुलला कॉल करून मात्र आता शर्वरी सांगायला लागते की हे बघ, मला तुला भेटायचंय. यावरती तो म्हणतो, हे बघ, आता मला या सगळ्यामध्ये अजिबात पडायचं नाहीये, मी इथून निघून जाणार आहे. यावरती ती म्हणते, कोर्टामध्ये मी आता तुझी बाजू सावरून घेतली ना, आणि असं असताना सुद्धा आता तू मला सोडून जाणार. यावरती तो म्हणतो, अगं माझी बाजू कसली घेतलीस? मुळातच या सगळ्यामध्ये मी आता तुझ्यामुळे या सगळ्या प्रकरणात अडकलोय. तुला माहिती असेल तर मी आता परत परत आठवण करून देण्याची गरज आहे असं मला वाटत नाहीये. यावरती मात्र आता लगेचच ती सांगायला लागते, हे बघा राहुल, जर का मला तुला अडकवायचं असतं ना, तर आतापर्यंत मी तुला कसंही कुठेही अडकवून मोकळे झाले असते. पण मला तुला अडकवायचं नव्हतं, अडकवायचं नाहीये, आणि म्हणून मी गप्प बसलेली आहे. पण जर का तू माझ्यासोबत असं काहीतरी केलंस ना, तर मात्र यावरती तो म्हणतो, हे बघ, तू आता सुटलेली आहेस ना जेलमधून, तर आता निवांत राहा आणि मला सुद्धा निवांत राहू दे. कारण काहीही झालं ना तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये मात्र आता, आणि त्यानंतर मात्र आता लगेचच इकडे तो सांगायला लागतोय, हे बघ, मी आता सध्या बाहेर चाललोय. तू या सगळं प्रकरण आटप आणि त्यानंतर मात्र आता भेट मला. पण सध्या तरी जर का इथून बाहेर पडलीस आणि घरच्यांना संशय आला तर? यावरती ती म्हणते, हे बघ, कधी ना कधीतरी सत्य उलगडकीला येणार आहे. कारण माझ्या घरातले मूर्ख नाहीये. सगळ्यात मोठी ती जानकी वहिनी, ती तर अतिशहाणी आहे. तिने आत्ता मला मदत केली, पण एकंदर तिचा वावर पाहता माझ्या आता लक्षामध्ये एक गोष्ट आलेली आहे की तिला साधारणपणे या सगळ्याचा काही ना काहीतरी संशय येतोय असं मला राहून राहून वाटतंय. आणि म्हणूनच म्हणूनच मी तुला सांगते आहे की आता तू कुठेही जाऊ नकोस. मी जितका पैसा अडका सगळं काही घेता येईल तितका घेऊन निघते. यावरती तो म्हणतो, आत्ता जर का तू हे सगळं केलंस ना, तर त्यांचा संशय बळावेल. यावरती ती म्हणते, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. एक काम कर, मी तुला एक ठिकाण पाठवते आणि त्या ठिकाणी मला आता येऊन भेट. त्या ठिकाणी भेटलास ना, की आता आपण तिकडून निघून जाऊया, लांब कुठेतरी जाऊया. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, ठीक आहे, पैसा अडका, सगळ्या सगळ्या वहिन्यांचे दागिने बिगिने सगळं घे, आपण आता फॉरेनलाच निघून जाऊया. खरं तर मला तिकडेच जायचं प्लॅनिंग आहे. झालं, शर्वरी लगेचच आता मात्र इकडे हे प्लॅनिंग करते. जानकीने चुटपुट ऐकलेलं आहे आणि त्यानंतर जानकीला फक्त इतकंच पाहायचं आहे की ती कुणाशी बोलत होती, काय बोलत होती, आणि हा सगळा प्रकार आता जानकीला जाणून घ्यायचा आहे. बरं, हे सगळं झाल्यावर ती जानकी तिकडे आलेली आहे आणि जानकी मात्र आता सांगायला लागते, शर्वरी वंश, काय चाललंय तुमचं? शर्वरी मात्र काहीच बोलत नाहीये, पण जानकीने मोबाईल मधला फोटो मात्र पाहिलेला आहे. मोबाईल मधला फोटो पाहिल्यावरती तिच्या लक्षात आले की शर्वरी वंश अजूनही राहुलच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. आणि त्यावेळेला मात्र आता ती सांगायला लागते, काय झालंय शर्वरी वंश, अजूनही तुमच्या डोक्यामध्ये काही गोष्टी आहेत का? यावरती ती म्हणते, नाही वहिनी, मी राहुल सोबत सगळं संपवायला कॉल केला होता. हो, मी आता राहुलशीच बोलत होते. तुला उगाच संशय येण्याचं कारण नाहीये. पण मी त्याला सांगत होते, मी माफी मागत होते. कधी काळी मी त्याच्यावरती प्रेम केलं होतं ना, आणि त्याच प्रेमाचा मात्र आता मी त्याला अडकवलं ह्याचा पश्चाताप होत आहे. म्हणजे तुला खरं सांगू का, तर या सगळ्यामध्ये आता मात्र राहुलचा दोष नसताना त्याला मी अडकवलंय याचं मला वाईट वाटते. यावरती जानकी सांगायला लागते, असं कसं त्याचा दोष नाहीये? त्याने सुद्धा तुम्हाला सपोर्ट केलाच असेल की नंतर बॉडी हे करायला, म्हणजे त्याचा पण दोष आहेच ना. यावरती मात्र आता ती सांगायला लागते, नाही, ते सगळं खरं आहे, पण तरी सुद्धा आता जानकीला संशय आलाय. जानकी मात्र या तिघींच्या मदतीने पुढचा डाव सुरू करत आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता या तिघींच्या मदतीने डाव सुरू करत असताना तिने आता सांगितलंय की ह्या दोघांचा पळून जायचा प्लॅन आहे. आणि आता आज आपण कुणीही कुणीही मात्र आता आपापल्या रूम मध्ये हे नाही करायचं. तिला जितके दागिने काढायचे तितके दागिने काढून घेऊ दे, आणि इथून एकदा का पळण्याचा प्रयत्न केला की मात्र आपण त्यांना अशा पद्धतीने पकडायचं की काहीही झालं तरी ती आता मात्र आपल्या तावडीतून सुटली नाही पाहिजे आणि सगळ्या घरच्यांच्या समोर आता सत्य आलं पाहिजे. झालं, त्यानंतर अशा पद्धतीने प्लॅनिंग मात्र केलेले आहे की काहीही झालं तरी ह्या दोघांना पकडायचं. घरामध्ये दागिने पैसे चोरून ज्या वेळेला शर्वरी पळून जायचा प्रयत्न करत आहे, आणि त्याच वेळेला मात्र आता राहुल आणि शर्वरीला एका झटक्यात पकडण्यासाठी सगळ्या घरचे एकत्र आले. त्याच वेळेला मात्र आता
सौमित्र म्हणून नका, त्याच वेळेला सारंग, त्याचबरोबर ऋषिकेश आणि आता तोपर्यंत इकडे सुमित्रा यांच्या समोर जानकीने कशा पद्धतीने शर्वरीने मात्र आता राहुलच्या मदतीने मिळून आता विक्रांतला मारलंय हे सत्य समोर आणत नानांचा पण खून यांनी कसा केलाय हे पण सत्य समोर आणले आणि पळून जाणाऱ्या या दोघांना मात्र आता पकडण्यात आलेलं आहे. एका झटक्यात सगळी समीकरणं संपलेली आहेत.